ते माझ्यासोबत असणार योगेश खैरे, मनसेचे प्रवक्ते। योगेशजी, संजय राऊतांनी ट्विट केलेलं आहे, उद्या 12 वाजता युतीची घोषणा केली जाईल, मात्र अजून जागा वाटपासंदर्भामध्ये चर्चेचा निर्णय अजून सुद्धा गुलदस्त्यात ठेवलेला आहे। जागा वाटपाला एवढा का वेळ लागतोय? नाही, कसं असतं, आता एक लक्षात घ्या की दोन हे पक्ष अनेक वर्षानंतर जरी येत असतील, आता सुरुवातीला त्या संदर्भातल्या सगळ्या बोलणी चालू होत्या, कुणाची ताकद कुठं, कोणी कुठं लढवलं पाहिजे। तर ही एक प्रक्रिया आहे ना। आता हे दोन पक्षांची युती याची घोषणा उद्या होणार असेल, तर त्याच्या पुढच्या टप्प्यात साधारण जर युतीची घोषणा होते तर साहजिकच आहे, जागा कुठल्या, कोणी लढवायच्या, काय लढवायच्या या संदर्भातली पण बोलणी पूर्ण झाली असतील आता, मग त्या संदर्भातल्या घोषणा पण टप्प्याने होईल ना ती। बर, पण योगेशजी, दोन्ही भाऊ एकत्रित आल्यानंतर याचा परिणाम विरोधकांवरती कसा होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? कारण आता काही वेळापूर्वी ज्योती वाघमारे, ज्या शिवसेनेच्या प्रवक्त्या आहे शिंदेच्या, त्यांचं असं म्हणणं होतं की हे दोन्ही भाऊ घराबाहेर पडत नाही, नगर परिषदेच्या वेळेस जनतेने त्यांना दाखवून दिले, त्यामुळे एवढासा काही परिणाम विरोधकांवरती होणार नसल्याचं त्यांचं म्हणणं होतं। ज्या पद्धतीने एक लक्षात घ्या, नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका ह्या साधारण ग्रामपंचायतीची सुधारित आवृत्ती अशा प्रकारच्या निवडणुका असतात। आजपर्यंत कुठल्याही पक्षाने तिथं खालीपर्यंत उतरून या संदर्भातले प्रचार केल्याची ऐकू येत नाही। आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं सांगायचं झालं तर मुळात आम्ही नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका लढवल्याच नव्हत्या, त्यामुळे सन्माननीय राजसाहेब ठाकरेच्या निवडणुकांमध्ये प्रचारासाठी जाण्याचा संबंधच येत नाही, कारण आम्ही त्या निवडणुकाच लढवल्या नाहीत। आता जर का या 29 महापालिकांच्या निवडणुका आहेत आणि या अतिशय महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या आहेत, विशेषतः मुंबई बाबतीत जो विषय आहे की जिथं मराठी माणसावर ज्या पद्धतीच्या हद्दपारीच्या गोष्टी होत आहेत, अनेक प्रकल्प बाहेर जात आहेत आणि मराठी माणसालाच मुंबईतून हद्दपार करण्याचा प्रयत्न होतोय। तुम्ही साहजिक लक्षात घ्या, भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही माणसाला, तुम्ही कुठल्याही नेत्याला विचारा की तुम्ही मुंबईचा महापौर मराठी करणार का, तर ते उत्तर देत नाहीत, कारण त्यांना मुंबईचा महापौर हा मराठी करायचाच नाहीये। त्यांचं ठरलेलं आहे त्यांना परप्रांतीय, गुजराती, जैन ह्यातून कोणतरी महापौर करण्याचं आहे। आणि असं होणार असेल तर ही मुंबई महाराष्ट्रापासून जाण्याची ही पहिली पायरी ठरू शकते आणि त्याला कडवा विरोध हे दोन्ही पक्ष करतील आणि हे करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र आणि मुंबईतील जनता या दोन्ही पक्षांच्या मागे उभी राहील आणि साहजिकच याचा जोरदार फटका समोर भारतीय जनता पक्ष त्यांच्या मित्र पक्षांना बसणारच आहे। नक्कीच, धन्यवाद योगेशजी, तुम्ही जय महाराष्ट्राला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल।